morning. This is 8th lecture of topic biodiversity, conservation and environmental issues. Then today we discuss next very small article, noise pollution, and then we will discuss water pollution. Actually, pollution is vast concept but very simple, easy to learn, easy to discuss, easy to presentation. एकदम कॉमन साधा सोपा हा सिलेबस आहे. पर्यावरणाच्या संदर्भात आपण अधूनमधून चर्चा करत असतो, न्यूजपेपर मध्ये किंवा इतर कुठं ना कुठं तरी ते आर्टिकल्स वाचन करत असतो, कुठंतरी त्याच्यावरती भाषणं ऐकत असतो. त्यामुळं पर्यावरणाच्या संदर्भात थोडीफार का होईना जाणीव जागृती होऊ घातलेली आहे किंवा हळूहळू होते आहे. त्याचबरोबर इयत्ता 10वी पर्यंत किंवा 11वी पर्यंत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सिलेबस मध्ये ही आर्टिकल्स झालेली आहेत. कधी कधी तुम्ही त्याच्यावर एसे रायटिंग, निबंध वगैरे सुद्धा लिहिला असेल किंवा तुमच्या ज्या काही शालेय स्पर्धा असतात भाषणाच्या संदर्भात, तेव्हा याच्यावरती कदाचित पर्यावरणावरती किंवा प्रदूषणावरती तुम्ही भाषण सुद्धा केलं असेल. इतके हे साधे सोपे कॉमन कन्सेप्ट आहे, तरी सुद्धा या वर्षीच्या सिलेबस मध्ये जाणीवपूर्वक हे आर्टिकल्स इन्क्लूड केलेले आहेत आणि म्हणून त्याच्यावरती थोडक्यात डिस्कशन व्हायला हवं आणि म्हणून थोडंसं आपण या सुद्धा आर्टिकल्स वरती थोडक्यामध्ये आपण फोकस करूया. लिसन केअरफुली अबाउट नॉइज पोल्युशन. You know very well the perfect meaning of noise. Noise means, in another word, it is also called as a sound. Sound pollution. ज्याला मराठीमध्ये आपण असं म्हणूया ध्वनी प्रदूषण. ध्वनी प्रदूषण. Actually, sound or noise pollution is a part of air pollution. Actually हा एअर पोल्युशनचाच प्रकार आहे. बिकॉज साऊंड इज ऑल्सो मिक्स्ड इनटू एअर, कॅरी विथ द हेल्प ऑफ एअर. हवेमार्फतच तो इकडं तिकडं साऊंड प्रवाहित होत असतो. हवेमध्येच हा ध्वनी मिक्स होत असतो आणि याच्यामुळे सुद्धा एअर पोल्युशन होतं. एअर पोल्युशन इज नॉट ओनली मिक्सिंग ऑफ डस्ट पार्टिकल्स, gaseous impurities, but also mixing of sound also. म्हणजे ध्वनीचं सुद्धा हवेमध्ये मिक्सिंग होणं म्हणजे हवेचं प्रदूषण असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आणि म्हणून मी जाणीवपूर्वक पहिल्यांदा असं म्हटलं, इट इज ऑल्सो पार्ट ऑफ एअर पोल्युशन. हवेच्या प्रदूषणाच्या संदर्भातलाच पुढचा कन्सेप्ट म्हणजे खऱ्या अर्थानं साऊंड पोल्युशन, दॅट इज नथिंग बट नॉइज पोल्युशन. यालाच खऱ्या अर्थानं आपण ध्वनी प्रदूषण असं म्हणतो. बिकॉज साऊंड और नॉइज आर ऑल्सो कन्सिडर ॲज ए एअर पोल्युटंट. त्याला हवेचा प्रदूषक म्हणून मान्यता मिळालेली आहे नियर अबाउट 1987. बिकॉज about air pollution, government of India developed in 1981 act. 1981 साली हवेच्या प्रदूषणाच्या संदर्भात भारत सरकारनं एक कायदा निर्माण केला आणि 1987च्या कालखंडामध्ये नॉइज इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज ए एअर पोल्युटंट. ध्वनीमुळे सुद्धा हवेचं प्रदूषण होतं, याला मान्यता मिळाली आणि म्हणूनच मी म्हटलं इट इज ऑल्सो पार्ट ऑफ एअर पोल्युशन. कॉमन प्रत्येक गोष्टीचा आवाज इथपर्यंत ठीक आहे. यू नो व्हेरी वेल अबाउट अवर अॅनाटॉमी ऑफ इयर. कानाचं इंटरनल स्ट्रक्चर अॅनाटॉमी आपण कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन या टॉपिक मध्ये शिकलेलं आहोत.
अँड यू नो व्हेरी वेल अबाउट अवर इयर ड्रम. आपले कानातले जे पडदे ते अत्यंत नाजूक असतात, हायली सेन्सिटिव्ह, व्हेरी थिन, अत्यंत पातळ आहेत, संवेदनशील आहेत, नाजूक आहेत. आणि हाय डेसिबल मोर दॅन 150 पेक्षा जास्त डेसिबल चा जर आवाज असेल, साऊंड असेल, आणि तो जर आपल्या कानाच्या पडद्यावरती जर आदळला, देन हिअर इयर ड्रम डॅमेज. आपले कानाचे पडदे डॅमेज होतात. कदाचित कायमच आपल्याला ऐकू येण्याचं बंद होईल. या पद्धतीचे त्रास होतात. याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी याची डेफिनेशन कशी सांगता येईल? मिक्सिंग ऑफ हाय डेसिबल साऊंड इन एअर, इट क्रिएट्स ए नॉइज पोल्युशन. मग हाय डेसिबल मीन्स मोर दॅन 150 डेसिबल. 150च्या वरती साऊंडचा जर डेसिबल जास्त गेला तर कानाच्या पडद्यांना त्रास होतो, इजा होते, डॅमेज होतात. हळूहळू भविष्यात आपल्याला कायमचं ऐकू येण्याचं बंद होईल. अँड यू नो व्हेरी वेल लाऊड स्पीकर्स, डॉल्बी, डीजे वी ऑल्सो यूज ड्युरिंग अवर व्हेरियस फेस्टिवल्स. वेगवेगळे जे आपले फेस्टिवल्स असतात, सण असतात, त्या वेळेला आपण डॉल्बी साऊंड, लाऊड स्पीकर्स वगैरे याची आपण उपयोग करतो. आणि डॉल्बीचं तुम्हाला माहिती आहे, डीजेचा आवाज किती जोरात असतो. त्याचा जो साऊंड असतो प्रचंड असा हाय डेसिबलचा असतो. आपली जमीन सुद्धा भूकंप झाल्यासारखा कंपनं पावतात, घरात असू तरी कंपनं पावतात. कानाच्या पडद्यांना तो किती त्रास होत असेल याची कल्पना तुम्हा युवकांना नक्कीच आहे. कारण कधी ना कधी तुम्ही युवक ह्या मोठ्या ज्या मिरवणुका असतात, डीजे डॉल्बी असतो, त्याच्यामध्ये तुम्ही सामील झालेला होता किंवा नेहमी सामील होता. त्यामुळे याची कल्पना कदाचित माझ्यापेक्षा तुम्हा विद्यार्थ्यांना जास्ती आहे. हे प्रचंड महाभयानक आहे. कानाला खूप त्रास होतो. सायकोलॉजिकल कंडिशन डिस्टर्ब होते, अगदी इरिटेशन होतं, चिडचिड होते, पूर्ण सायकोलॉजी डिस्टर्ब होते. मगाशी म्हटलेलंच आहे की इयर ड्रम डॅमेज होतो. कायमचं ऐकू येईल का नाही याची शंका आपल्याला जाणून वाटते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हेडॅक, स्लीपलेसनेस, डोकं हळूहळू दुखायला सुरुवात होते, झोप न लागणं, इरिटेशन होणं, इन्क्रीज ऑफ हार्टबीट, हृदयाची स्पंदनं कारण नसताना वाढणं, ट्रिमिंग ऑफ आर्म्स ऑर लिम्स, हातपाय पूर्णपणे असं कंप पावणं, या पद्धतीची वेगवेगळी सिम्पटम्स आपल्या बॉडीवरती झालेले दिसून येतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स, मानसिक मनोरुग्णता तयार होते, चिडचिड कारण नसताना होते, अख्खं घर डिस्टर्ब होतो, स्वतः डिस्टर्ब होतो. अशा पद्धतीचं नॉइज पोल्युशन हे या ठिकाणी हा कन्सेप्ट आहे. बेसिकली खरं तर तुम्हाला हे माहिती आहे, पण तरी सुद्धा पुन्हा या संदर्भात थोडीशी चर्चा होणं गरजेचं होतं. या पद्धतीचा हा कन्सेप्ट आहे. त्यामुळं जी काय साऊंड पोल्युशन क्रिएटिंग इन्स्ट्रुमेंट आहेत, एक्झाम्पल अवॉइड एक्स्ट्रा यूज ऑफ ब्लोइंग ऑफ साऊंड्स, हॉर्न्स. कारण नसताना टू व्हीलर असतील, फोर व्हीलर असतील, त्याचे जे काय आपण हॉर्न वाजवतो, कर्कश हॉर्न वाजवतो, ते खरं तर आपण बंद केलं पाहिजे. अगदीच एमर्जन्सी असेल, गरज असेल, तेव्हा अगदी स्लो हॉर्न दाबला, पुढच्याला कळलं इथपर्यंत सफिशियंट आहे. म्हणजे ते अवॉइड करणं गरजेचं आहे, टाळणं गरजेचं आहे. किंवा डीजे, डॉल्बी, लाऊड स्पीकर्स हे अगदीच टाळणं गरजेचं आहे, त्याची गरजच नाही, याच्यावरती कुठेतरी विचार व्हायला हवा. किंवा ज्याला आपण आता दिवाळीचा सीझन येतोय, जे हाय डेसिबलचे जे मोठे असे कर्कश आवाज करणारे जे फटाके असतात, इतके मोठे कर्कश आवाजाचे फटाके वापरण्याची गरज नाही. कानाला त्रास होणार नाही,
अशा पद्धतीचे एन्जॉय म्हणून थोडेसे तुम्ही फटाके वाजवले तर हरकत नाही, पण कर्कश आवाजाचे वाजवता कामा नये. किंवा इतर जे डेव्हलपमेंट असतात, मशीन्स असतात, इंडस्ट्रीयल झोन असतो, किंवा कन्स्ट्रक्शन साइट असतात, बिल्डिंग्स बनवतात, त्या ठिकाणी मोठमोठे कर्कश आवाज असतात. तर ते साऊंड प्रूफ कसे करता येईल, त्याचा आवाज कमी कसा करता येईल, या संदर्भात विचारविनिमय होऊन त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. या पद्धतीचं कुठंतरी सर्वांनी जनजागृती करणं गरजेचं आहे. स्वतः जागृत होणं गरजेचं आहे, इतरांना जागरूक करणं गरजेचं आहे. कमीत कमी साऊंड आपल्या सभोवतालच्या वातावरणामध्ये कसा मिक्स होईल आणि आवाजाचा कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता सर्वांनी मिळून घेणं गरजेचं आहे. दिस इज अबाउट अवर नॉइज पोल्युशन. एवढं बेसिक माहिती असलं तरी याच्यावरती तुम्ही लिहू शकता. द नेक्स्ट अबाउट वॉटर पोल्युशन. पाण्याचं प्रदूषण. पाण्याचं प्रदूषण ज्याला आपण, किंवा जल प्रदूषण, वॉटर पोल्युशन. आता याची डेफिनेशन कशी होईल? मिक्सिंग ऑफ सीवेज, मिक्सिंग ऑफ सीवेज अँड डोमेस्टिक वेस्ट. हे दोन महत्वाचे शब्द आहेत आणि म्हणून मी जाणीवपूर्वक या ठिकाणी लिहिलेले आहेत. Then question arises, what is meant by sewage? Sewage means here waste materials which is released from homes, hotels, lodges, commercial complexes, which consist mostly detergent. आपण भांडी घासतो, धुणी धुतो, अंघोळ करतो, त्याला जे काय आपण साबण वगैरे वापरतो, सोप, त्या साहजिकच तो डिटर्जंट आहे. which consist mostly detergent. फूड रेसिड्यू, खरकट जे आपलं राहिलेलं अन्न असते भांडी घासल्यानंतर वगैरे, ते खरकट सुद्धा आपण त्याच्यामध्येच टाकतो. then here our sometimes excreta, example urine. म्हणजे युरिन असेल, डिटर्जंट असेल, फूड रेसिड्यू असेल, हे जे काय आपण सांडपाणी म्हणतो, आपण सांडपाणी, हे आपण काय करतो, रिलीज नियर बाय वॉटर बॉडीज. दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज ए सीवेज. थोडक्यात अगदी साध्या सोप्या भाषेत, गटारामध्ये जे काय आपण सोडतो, गटारामध्ये, त्याला कॉमनली आपण सीवेज असं म्हणूया. Then here, what is meant by domestic waste? Domestic waste means here waste of domesticated animal. आपण जे पाळीव प्राणी पाळतो, मग त्यामध्ये काऊ असेल, बफेलो असेल, ऑक्स असेल, या पद्धतीचे जी काही गुरंढोरं आपण पाळतो, त्यांचं जे विष्ठा असेल, डंग्स, शेण, युरिन, त्यांचं युरिन आणि त्यांचं शेण म्हणजे डंग, हे त्यांचं जे काय वेस्ट असतं पाळीव प्राण्यांचं, कॉल्ड एज अ डोमेस्टिक वेस्ट. म्हणजे पाळीव प्राण्यांचं वेस्ट आणि गटारामधलं म्हणजे सीवेज. व्हेन मिक्स इनटू नियर बाय वॉटर बॉडीज, शेजारचा जो काय आपला पाण्याचा स्रोत असेल, एक्झाम्पल स्ट्रीम, ओढा, स्ट्रीम मीट टू रिव्हर, तो शेवटी नदीलाच मिळतो. आणि साहजिकच हियर क्रिएट वॉटर पोल्युशन. त्याचा परिणाम काय होतो, आपल्या पाण्याचं प्रदूषण होतं. म्हणजे मिक्सिंग ऑफ सीवेज, मिक्सिंग ऑफ डोमेस्टिक वेस्ट, मिक्सिंग ऑफ केमिकल्स और इंडस्ट्रियल इफ्लुएंट्स, ज्या काय आपल्या कंपन्या असतात, कारखाने असतात, त्याची जी काही मळी वगैरे असेल, त्याचं जे काय वेस्ट असेल, शेजारच्या पाण्याच्या स्रोतामध्ये सोडून दिलं जातं. साहजिकच त्याचा परिणाम काय होतो, इट लीड्स टू वॉटर पोल्युशन. दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज ए वॉटर पोल्युशन. त्याला जल प्रदूषण असं म्हणतो. ही त्याची प्रॉपर व्याख्या असेल. देयर आर टू सोर्सेस ऑफ एअर पोल्युशन, सॉरी, देयर आर टू सोर्सेस ऑफ वॉटर पोल्युशन. जल प्रदूषणाचे दोन महत्वाचे स्रोत आहेत. वन इज नॅचरल
पहिला नैसर्गिक स्रोत आहेच. अनदर वन इज आर्टिफिशियल. नॅचरल मध्ये महत्वाचा कोणी? सॉइल इरोजन as well as leaching of minerals from rocks during rainy season. जेव्हा पावसाळा असतो, पाऊस पडत असतो, त्यावेळेला काय होतं? पावसाच्या पाण्याबरोबर माती सुद्धा वाहून नेली जाते. त्याचबरोबर पावसाचं पाणी सतत खडकावरती, दगडावरती पडतं. खडकामध्ये, दगडामध्ये जे काही मिनरल्स असतात त्याची झीज होते आणि ते सुद्धा त्या पाण्याच्या सोर्स मध्ये मिक्स होतात आणि म्हणून पावसाळ्यामध्ये गढूळ पाणी असतं. त्याचा रंग कसा असतो तुम्हाला माहिती आहे. म्हणजे हे नॅचरल सोर्स झालं. सॉइल इरोजन, लीचिंग ऑफ मिनरल्स फ्रॉम रॉक्स, हे अत्यंत महत्वाचे नैसर्गिक स्रोत आहेत की ज्याच्यामुळं आपणाला या ठिकाणी पाण्याचं प्रदूषण झालेलं दिसून येतं. मॅनमेड, आपण आर्टिफिशियल म्हणजे मॅनमेड हा सोर्स फार महत्वाचा आहे की ज्याच्यामध्ये हे येतं सीवेज, डोमेस्टिक वेस्ट, टॉक्सिक केमिकल्स, इंडस्ट्रियल इफ्लुएंस. हे जे काय आहे ते मॅनमेड आहे, आर्टिफिशियल आहे. इव्हन दो फर्टिलायझर्स which is used as a insecticides in our crops or field. आपल्या शेतामध्ये जे औषधाची फवारणी करतो, these are toxic chemicals which mix into the water. पाण्यामध्ये ते मिक्स होतं and leads to water pollution. त्याचा परिणाम पाण्याचं प्रदूषण होतं. म्हणजे या पद्धतीनं वेगवेगळ्या अँगलनं पाण्याचं प्रदूषण होत असतं. अगदी कंपन्या किंवा फॅक्टरीज त्याचं सुद्धा रिलीज, त्याच्यामध्ये अत्यंत घातक इंडस्ट्रियल इफ्लुएंस असतात, केमिकल्स असतात, लेड, आर्सेनिक, मर्क्युरी, हायड्रोकार्बन्स किंवा ऍसिड्स, बेसेस, सायनाइड्स, ग्रीस, ऑइल्स. या पद्धतीनं अत्यंत वेस्ट, मोलॅसेस, मळी, इतकं घातक सगळं ते आपण नदीच्या स्रोतामध्ये किंवा ओढ्याच्या पाण्यामध्ये मिक्स करतो आणि शेवटी ते नदीलाच जातं. तेच पाणी उचलून आपल्याला पिण्यासाठी आणलं जातं. साहजिकच या पद्धतीनं पाण्याचं प्रदूषण होतं. हे बेसिक कन्सेप्ट सर्व तुम्हाला माहिती आहेत, पण पुन्हा या निमित्तानं आपण रिवाइज करतोय. आणि समुद्रामध्ये तर तुम्हाला माहिती आहे, यू नो व्हेरी वेल, ट्रान्सपोर्टेशन ऑफ एनी टाइप ऑफ मटेरियल्स, म्हणजे पेट्रोल असेल, डिझेल असेल, ऑइल असेल, हे प्रचंड मोठ्या प्रमाणात एका देशाकडून दुसऱ्या देशाला माल वाहतूक केली जाते. माल वाहतूक करत असताना जे काही मोठमोठी जहाजं असतात, शिप असतात, कधी कधी समटाइम्स ऍक्सिडेंट, त्यांचा ऍक्सिडेंट होतो. मग त्या जहाजामध्ये असणारं जे काही तेल असेल, ऑइल किंवा जे काही पेट्रोल, डिझेल काही असेल मटेरियल, इट मिक्स इन टू द सी वॉटर. समुद्राच्या पाण्यामध्ये ते सगळं पडतं आणि समुद्राचं पाणी सुद्धा प्रचंड प्रदूषित होतं. या पद्धतीचं आपण वेगवेगळ्या प्रकारचं जलप्रदूषण करतो आहोत. आणि समुद्राच्या किनारी तुम्ही गेल्यानंतर लक्षात येईल, प्लास्टिक, त्यानंतर आपल्या पाण्याच्या बाटल्या, हे जे काय असेल ते सगळं आपण टाकून देतो. केर, कचरा, पालापाचोळा, जे काय वेस्ट आहे ते आपण टाकत असतो. या पद्धतीचं वेगवेगळ्या अँगलनं पाण्याचं प्रदूषण सतत होत असताना आपल्याला दिसून येतं. याची कधीतरी आपण काळजी करणं गरजेचं आहे. समटाइम्स जे काय मशीन, कंपन्यामध्ये जे काय मोठमोठी इंजिन्स, मशीन वापरली जातात, ती काही वेळेला प्रचंड अशी गरम होतात. गरम झाल्यानंतर त्यांना गार करणं गरजेचं आहे, थंड करणं गरजेचं आहे. मग आपण ते पाणी त्याला वापरतो. मग ते पाणी मशीनला वापरल्यामुळे मशीन गार होतं, परंतु ते पाणी गरम होतं आणि ते गरम पाणी पुन्हा आपण त्या नदीमध्ये सोडतो. अचानक पाण्याचं टेम्परेचर बदल होतो. साहजिकच त्या पाण्यामध्ये असणारे जे काय जलीय प्राणी असतील, अक्वॅटिक ॲनिमल्स, फिशेस वगैरे, दे इमिजिएटली डाय, ते लगेच मरण पावतात. कॉल्ड ॲज ए थर्मल पोल्युशन. याला थर्मल पोल्युशन म्हटलं जातं. म्हणजे या पद्धतीचं कोणत्या ना कोणत्या कारणास्तव
कळत न कळत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्याकडून पाण्याचं प्रदूषण होत असतं. ह्या गोष्टी बेसिकली तुम्हा विद्यार्थ्यांना पुन्हा जाणीवपूर्वक सांगणं गरजेचं आहे, चर्चा होणं गरजेचं आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं युवकांच्या मध्ये जाणीव जागृती होणं गरजेचं आहे. कारण आजचा युवक उद्याचा नागरिक आहे. हे तुम्ही विद्यार्थी जर तुमच्यामध्ये प्रॉपर जर जाणीव जागृती झाली तर भविष्यात तुम्ही त्याची काळजी घ्याल. आणि म्हणून हे आर्टिकल्स तुमच्या सिलेबस मध्ये ठेवलेले आहेत. आता यामध्ये महत्वाचे एक बरेच कन्सेप्ट घेतलेले आहेत. वी डिस्कस वन बाय वन. एक एक आपण मुद्दा घेऊया. त्यातला पहिला बीओडी. व्हॉट इज मीन बाय बीओडी? बी मीन्स बायोकेमिकल. बायोकेमिकल. O means oxygen. D for demand. Biochemical oxygen demand. म्हणजे काय? You know very well our water also consists dissolved oxygen. मुळात पाण्यामध्ये विरघळलेला ऑक्सिजन असतो. This oxygen use fishes as well as aquatic animals. पाण्यामध्ये जे काही प्राणी राहतात, फिश वगैरे असतील किंवा फायलम मोलुस्क असेल, फायलम आर्थ्रोपोडा असेल, यातले जे काही प्राणी आहेत, जलीय प्राणी, ते तो विरघळलेला ऑक्सिजन वापरतात. बट समटाइम्स हिअर द मायक्रो ऑर्गॅनिझम्स which are present in water that can be use large amount of dissolved oxygen during decomposition process of organic matter. कधी कधी पाण्यामध्ये डेड बॉडीज असतात. मग तो कोणत्याही प्राण्याचे असतील. त्यानंतर केर, कचरा, पाला, पाचोळं असेल, वनस्पती किंवा प्राण्यांचं डेड रिमेन्स पाण्यामध्ये असतात, ज्याला ऑर्गॅनिक मॅटर असं म्हणतो. ऑर्गॅनिक मॅटर आहे म्हणजे ते डिकंपोज होणार, कुजणार. कुजणार म्हणजे त्याची प्रक्रिया होते डिकंपोजिशनची. ती डिकंपोजिशनची प्रक्रिया कोण करतं? मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मग पाण्यामध्ये ते मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतील? यूज लार्ज अमाउंट ऑफ डिझॉल्व ऑक्सिजन. ते जास्तीत जास्त डिझॉल्व ऑक्सिजन स्वतःच वापरतील. दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज अ बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड, बीओडी. मग या मायक्रो ऑर्गॅनिझमनी ऑर्गॅनिक मॅटरचं डिकंपोजिशन करण्यासाठी जास्तीत जास्त डिझॉल्व्ड ऑक्सिजन वापरतील. मग पाण्यातल्या इतर जलीय प्राणी जे आहेत, फिशेस, मोलुस्क किंवा आर्थ्रोपोडा, त्यांना कमीत कमी ऑक्सिजन मिळेल. अँड देन आफ्टर सम टाइम दे डाय. कधी कधी ते मग इतर प्राणी मरण पावतील. म्हणून हा सुद्धा कन्सेप्ट जाता जाता तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग या पद्धतीने जर पाण्यातले असलेले फिश असतील किंवा aquatic animals असतील, when they die, जेव्हा ते मरण पावतील किंवा पाण्यामध्ये जे ऑर्गॅनिक मॅटर डिकंपोज होतं, कुजतं, खराब होतं, साहजिकच पाण्यामध्ये प्रमाण कशाचं वाढेल? न्यूट्रिएंट, पोषक घटक वाढतील. पोषक घटक जर पाण्यामध्ये वाढलं तर साहजिकच त्याच्यावरती कोण डेव्हलप होईल? सम aquatic plants, aquatic weeds. पाण्यामधलं तण किंवा पाण्यामधल्या जलीय वनस्पती जन्माला येतील. एक्झाम्पल, ब्ल्यू ग्रीन अल्गी which floats on water surface. पाण्यावरती जी तरंगणारी वनस्पती दिसते, ब्ल्यू ग्रीन अल्गी, ती पूर्णपणे तरंगताना पाण्यावरती तवंग असा आपल्याला दिसतो, एक थर दिसतो. पाणी वेगळ्याच रंगाचं दिसतं. समटाइम्स इकॉर्निया नावाची स्पेसीज ही सुद्धा प्रचंड वाढते. म्हणजे पाण्यातलं तण वाढतं. पाणी राहत नाही, कारण पाण्यामध्ये पोषक घटक जन्माला आले किंवा आहेत. न्यूट्रिएंट्स आणि वॉटर ह्या दोघांच्या कॉम्बिनेशन मुळे जलीय वनस्पतींची वाढ होते. एक्झाम्पल, ब्ल्यू ग्रीन अल्गी.
कॉल्ड ॲज ए अलगल ब्लूम. त्याला अलगल ब्लूम असं म्हटलं जातं. इकॉर्नियाचं प्रचंड वाढ होते. ते जे काही तळ असेल, पॉन्ड असेल, लेक असेल, ते तळ पूर्ण हिरवगार, निळसर हिरवगार दिसतं. पाणीच दिसायचं बंद होतं. हे बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं असेल. त्यातली त्यात कोल्हापूरचं रंकाळा तळ कधी जर तुम्ही पाहिलं असेल तर फार पूर्वी या पद्धतीचं झालं होतं. अलीकडं त्या ठिकाणची महानगरपालिका लक्ष देते आणि बऱ्यापैकी स्वच्छ करताना दिसते आहे. पण या पद्धतीनं हे पाणी खराब होतं हे बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. या पद्धतीचे कन्सेप्ट तुमच्या टेक्स्टबुक मध्ये घेतलेले आहेत. यानंतरचे पुढं अजून वेगवेगळे छोटे छोटे कन्सेप्ट आहेत. आपण पुढच्या नेक्स्ट लेक्चरला घेऊया. इथपर्यंत तुम्हाला बेसिक कन्सेप्ट समजले असतील. ओके, थँक्यू.